सोमवती अमावस्येला रुपाली चाकणकरांनी आपली अनामिका कापली असे म्हणतात। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर खरातला भेटायला गेले। मोदीजी सुद्धा खूप मुहूर्त पाळतात। इतकंच काय, इंदिरा गांधी सुद्धा 1977च्या पराभवानंतर ज्योतिषाकडे गेल्याचे आरोप होतात आणि कुणी तर त्यांचा मृत्यू सुद्धा ज्योतिषाचं न ऐकल्यामुळे झाल्याचे सांगतात। आपल्या राजकारण्यांचे भविष्य आपल्या बोटाच्या शाईपेक्षा ज्योतिषाने त्यांच्या कुंडलीत काय सांगितलं यावर का जास्त डिपेंड असतं। भारतात क्वचितच काही राजकारणी असतील जे ज्योतिष, पामिस्ट किंवा न्यूमरोलॉजिस्टवर विश्वास ठेवत नसतील। अनेक राजकारणी आहेत जे त्यांची मीटिंग, ट्रॅव्हल आणि अगदी जेवण सुद्धा ज्योतिषाने सांगितलेल्या वेळेनुसार करतात। उमेदवारी अर्ज कधी दाखल करायचा ज्योतिष ठरवतो। प्रचाराला सुरुवात कधी करायची ज्योतिष ठरवतो। किती सभा घ्यायच्या आणि कुठे घ्यायच्या ज्योतिष ठरवतो। ते सांगतील तसं प्रवास नियोजन, ते सांगतील तसे कपडे घालायचे, प्रचारादरम्यान काय खायचं हे सुद्धा ज्योतिष ठरवतो। अर्थात नेते स्वतः निर्णय घेत नाहीत, सर्व काही ज्योतिष ठरवतो। पण प्रश्न तोच, या नेत्यांना ज्योतिषाची इतकी गरज का वाटते? याचे सोपे गणित म्हणजे राजकारणातील नेत्याची अनिश्चितता जितकी जास्त तितकी त्याला ज्योतिषाची गरज जास्त। वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याची शपथ घेणाऱ्या देशात जर पंचांगानुसार निर्णय घेतले जात असतील तर असे भोंदू जन्माला येतीलच।